मिळावी अशी मागणी पोलिसांनी केली सरकारी वकिलांच्या मार्फत। दरम्यान जमीन गैरव्यवहार प्रकरणी अजूनही बराच तपास बाकी आहे, त्यामुळे शीतल तेजवानीला कोठडी मिळावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली। तर आरोप करण्यात येत असलेल्या 300 कोटींचा जमीन व्यवहार झालेलाच नाहीये असा दावा शीतल तेजवानीच्या वकिलांनी केलाय। या जमीन व्यवहारामुळे अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्याभोवती संशयाचं धुकं निर्माण झालंय। 1800 कोटींची जमीन अवघ्या 300 कोटींमध्ये विकत घेतल्याचा आरोप पार्थ पवार यांच्यावर आहे। तर पुणे पोलिसांनी कोणकोणत्या कारणांसाठी शीतल तेजवानीची कोठडी मागितली ते आपण पाहूया। शासन मालकीची 40 एकरांची जमीन स्वतःच्या फायद्यासाठी विकली हा एक गंभीर गुन्हा असल्याचं पोलिसांनी म्हटलंय। महारत्नाच्या जमीन विक्रीच्या गुन्हेगारी गटात नेमकं कोण कोण आहे याची चौकशी करणं आवश्यक आहे। मूळ वतनदारांकडून घेतलेली पॉवर ऑफ अटर्नी, करारनामे, कागदपत्र, डिजिटल डिव्हाइस आणि लॅपटॉप सुद्धा हस्तगत करणं बाकी असल्याचं पोलिसांनी म्हटलं। कुणाकुणासोबत आर्थिक व्यवहार झाले याची सखोल चौकशी पोलिसांना करायची आहे आणि याच कारणांसाठी शीतल तेजवानीची कोठडी पोलिसांना हवी आहे। सोबतच आरोपीकडनं रेडी रेकनर दराव्यतिरिक्त काही रक्कम घेतली गेली आहे का किंवा असं काही आहे का या संदर्भात पोलिसांना पुरावे गोळा करायचे आहेत। आणि या प्रकरणामध्ये शीतल तेजवानीचं तर नाव आहे, सोबतच पार्थ पवार यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील यांच्यावरती सुद्धा आरोप आहेत। या प्रकरणामध्ये आता दिग्विजय पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडनं 5 दिवसांपूर्वीच दिग्विजय पाटील यांना नोटीस बजावली गेली आणि चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले गेले। 2 तारखेला 2 डिसेंबरला दिग्विजय पाटील पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये हजर राहिले आणि आर्थिक गुन्हे शाखेनं त्यांचा सविस्तर जबाब नोंदवला। सध्या आपल्याला परदेशात जायचंय, जय पवार यांचं लग्न आहे आणि त्यामुळे लग्नानंतर परत आल्यावरती आपण पुन्हा चौकशीसाठी येऊ असं दिग्विजय यांनी स्पष्ट केल्याची माहिती आहे। आता दिग्विजय पाटीलची 2 तारखेला चौकशी झाली